जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्ताचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचार धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तो आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। परमार्थ करत असताना आपली भारतीय संस्कृती, सनातन परंपरा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपपुराण, उपनिषद, निषेध, वेद आणि वेदांत यांचा थोडंसं प्राथमिक माहिती पण आपल्याला असावा, जेणेकरून जीवनामध्ये सर्व निसर्गातील दडलेल्या शक्तीचा ज्ञान ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये आहे। ते कशा पद्धतीनं ज्ञान ग्रहण करावा, कसा निसर्गातील शक्तीशी आपण एकरूप व्हावा, आपल्याला खूप काही आहे आपल्याकडं, पण कसं ग्रहण करायचं हेच मार्ग माहीत नाही आहे। त्याच्यासाठी सत्संग, सप्ताह, सर्व संप्रदाय, सर्व पंथ, ती प्राथमिक माहिती तरी आपल्याला असणं आवश्यक असतं। त्याचबरोबर सण वार, ज्या पूर्वीच्या साधू संतांनी निसर्गाप्रमाणे निर्माण केलेले सणवार, उन्हाळ्यात सण वेगळेच असतात, हिवाळ्यात सण वेगळेच, चातुर्मासातील सणवार वेगळे, त्या त्या काळी त्या त्या निसर्गाला अनुसरून आपल्या शरीराला पोषक आणि अनुकूल असा हा पूर्वीच्या साधू संतांनी निर्माण केलंय आणि ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे। कारण ज्या व्रतवैकल्यामुळं पूर्वजांचं कल्याण झालं आणि ज्या व्रतवैकल्यामुळं तुम्हा आमाचं होण्याची ज्यात खात्री आहे आणि तो व्रतवैकल्य कायम पुढच्या पिढीवर त्याचा प्रभाव पडावा आणि पुढची पिढीसुद्धा धर्माला अनुकूल असा कार्य करावा आणि धर्म त्यांना अनुकूल असं सहकार्य करावा, तो त्याला धर्म म्हणायचा। आता हा मास प्रति 3 वर्षांनी येणारा अधिक मास, त्याला धोंड्याचा महिना म्हणतो, पण शास्त्रशुद्ध भाषेमध्ये तो पुरुषोत्तम मास म्हणतो। त्या पुरुषोत्तम मासामध्ये जे काही कार्य असतं, जी काय उपासना असते, जी काय व्रतवैकल्य, हे सर्व बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला हे फलदायी आहे।
आपल्याला फलदायी, आपल्या धर्माला अनुकूल असं आहे, मग ते करणं गरजेचं आहे. आणि पूर्वजांनी केलेलं आहे. त्यांच्या अनुभवावरनं, त्यांच्या बोल जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून आपण सुद्धा तो व्रतवैकल्य करत असतो. या मासामध्ये सूर्यसंक्रमण, चंद्रसंक्रमणाचा सविनय बसत नाही. मग त्याचं दायित्व पूर्ण पुरुषोत्तमाने स्वीकारलं. मग ह्याचं महात्म्य, याची ऊर्जा, या मासामध्ये केलेलं पुण्य कसा प्राप्त होतो आणि यापूर्वी कोण कोण केलं आहे हे पण आपण पाहिलं. पांडवासारख्यांना सुटलेलं नाही आहे, इंद्रांना सुटलेलं नाही आहे, सर्व देवांना सुटलेलं नाही आहे. सर्व देवांनी सुद्धा अधिक मासामध्ये उपासना साधना केलेल्या आहेत. इंद्रांनी सुद्धा केलेलं आहे. इंद्रांनी व्रतवैकल्य केल्या म्हणून वत्रासुरावर त्यांनी विजय मिळवला. आणि अनेक लोकांनी या मासाचं हवेलना केली, हेटाळणी केली. त्यांची ही दुर्दशा झाली. आणि दुर्दशा झाल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून कुण्या संतांच्या सांगण्याने, आत्मबोध होण्याने प्रायश्चित्त म्हणून या मासाचं महात्म्य गुणगान त्यांनी गायलेलं आहे. अनेक लोकांनी गायलेलं आहे. मेधावती नावाच्या ऋषींची कन्याचं आपण कहाणी ऐकली. तो पुढच्या जन्मामध्ये द्रौपदी म्हणून जन्माला आली. ते द्रौपदीला 5 पती झाले. याचं कारणच हे आहे, तो मागच्या जन्मामध्ये तिला अनेक साधूंनी सांगितले, दुर्वास ऋषीने पण सांगितलं, मुनीने पण, की या अधिक मासाचं अवहेलना करू नको, अपमान करू नको. पण ती अपमान केली म्हणून ती साधनेला बसली प्रायश्चित्त म्हणून, आणि खूप कठोर साधना केली. आणि साधना केल्यानंतर शिव प्रसन्न झाले. शिवाने विचारलं, तुला काय हवं? ती तारुण्यामध्ये साधना केली. लहानपणीच माता पिता गेल्यामुळं त्या महिन्याचं महात्म्य किती आहे मी सांगतो. तर महादेवाने विचारल्यानंतर त्या मेधावती ऋषीच्या कन्येने सांगितलं, मला पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे. एवढी भावनावेश झाली ती. 5 वेळा पती पाहिजे म्हणाली. शंकराने आशीर्वाद दिला, तुला 5 पती पुढच्या जन्मात मिळतील. मग मला सांगा किती सामर्थ्य या मासामध्ये. या मासामध्ये दीपदान पवित्र आहे. गोदान, गो मातेला खुराक देण्याने सुद्धा पुण्य प्राप्त होतो. एखाद्या माऊली घरी आलेल्या माऊलीला हळदी कुंकू देणं सुद्धा सगळ्यात पवित्र पुण्य आहे. याची बरोबरी कुठल्या ग्रंथाने सुद्धा केलेली नाही आहे. कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर, तांब्यावर पाणी, ही आमची संस्कृती आहे, ही परंपरा आहे. या मासामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. तसे पुढे आपण गेलात, इक्ष्वाकू ऋषींच्या ही परंपरेमध्ये जे प्रभू रामचंद्र त्या ज्या कुळात होते, नर्ग म्हणून एक राजा होता. नर्ग, तो नर्ग राजा खूप दानशूर होता, खूप दानधर्म करायचा. त्याला गोदान करण्याचा छंद होता. आणि अधिक मासामध्ये त्यांनी गोदान केला एका ब्राह्मणाला.
एका ब्राह्मणाला गोदान केल्यानंतर तो ब्राह्मण तो गो माता घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर ती गोमाता ते नर्ग राजाच्या गोशाळेमध्ये आली आणि आल्यानंतर ते शिपाईने सांगितलं की ती काल आपण दान केलेली गाय गोमाता आपल्या गोशाळेत आलेली आहे. मग राजा गेला पाहिला आणि राजा म्हणाला आपण एकदा दान दिलेली, आपण त्या ब्राह्मणाला द्यावं. पण त्याची आळस त्याला नडली. तो म्हणाला की तो ब्राह्मण भेटणार कुठे आता, जो येईल त्याला देऊन टाका. मग तो दुसरा ब्राह्मण आला. राजाचा दरबार म्हटल्यानंतर तिथं दरबारामध्ये अनेक लोक येत होते आणि एका ब्राह्मणाला दिलेली गाय गोशाळेत आली म्हणून दुसऱ्या ब्राह्मणाला त्यांनी दान दिले. दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिल्यानंतर तो ब्राह्मण विधिवत पूजन करून तो गोमातेला घेऊन चालला. घेऊन जात असताना जो पहिला ब्राह्मण होता तो त्याच्या गोशाळेमध्ये गाय नसल्याने तो शोधत होता. तो शोधत असताना हा पहिला ब्राह्मण शोधत होता, दुसरा ब्राह्मण घेऊन चालला. दोघांच्या गाठीभेटी झाल्या. तो म्हणाला हे काल मला राजाने दान दिलेली होती गाय. पहिला ब्राह्मण म्हणाला. तो दुसरा ब्राह्मण म्हणाला तू खोटं बोलतोस, आत्ता राजाने मला आत्ता दान दिलेली ही गाय. पहिला ब्राह्मण म्हणाला ही गाय मला दे. दुसरा ब्राह्मण म्हणाला देणार नाही, मला राजाने दान दिलेलं आहे. तर पहिला ब्राह्मण म्हणाला मला पण राजानेच दान दिलेले आहे, पण हीच गाय होती. ह्या दोघांचे वादावादीमध्ये दोघांनी निर्णय घेतला की आपण राजाकडे जाऊया. मग ते राजाकडे गेले. राजाकडे गेल्यानंतर राजे सिंहासनावर बसले होते, आसनावर बसलेले होते. आता राजाला निर्णयच करता येईना झाला. तो दान दिली गाय परत आली. दुसरा ब्राह्मण म्हणाला तुम्ही मला दान दिलेले, मला हीच गाय पाहिजे. पहिला ब्राह्मण सुद्धा म्हणाला एकदा दान दिलेली वस्तू परत घ्यायची नसते. गोदान, भूदान, सुवर्णदान आणि कन्यादान ही कधीही परत घ्यायची नसते. आणि गजदान असे 5 दान आहेत पवित्र. तुम्ही मला दान दिलाय तो मला माझं पाहिजे. तेव्हा राजाने निर्णय बदलला आणि ज्याला पहिल्याला दान दिली होती त्याला न देता तो दुसऱ्याला दान दिला. आणि पहिल्याला सांगितलं माझ्या गोशाळेमध्ये 1000 गाय आहेत, त्यातले 100 गाय घेऊन जा. तो पहिला ब्राह्मण म्हणाला याला 200 गाय द्या, पण मला पहिली गाय होती ती माझी मला द्या. तो दान दिलेले. तिथे राजा फसला, अहंकार झाला आणि दुसऱ्या ब्राह्मणाला दिला. आणि पहिल्या ब्राह्मणाने त्याला शाप देऊन गेला. ज्या अर्थी तो दान दिलेले 5 दान पवित्र असतात, त्या दानापुढे कुणाचंही काही चालत नाही, त्याचं पुण्याची मोजदाद करता येत नाही. एवढं पुण्य असताना सुद्धा तुला शाप मी देतो, शापवाणी. त्यांनी तो शाप दिला आणि यांनी या राजाला दरिद्री लागली. खूप दरिद्री लयाला गेला तो आणि पत्नीला घेऊन जंगलामध्ये गेला. हारला, सत्ता गेली, राज्य गेला. आणि नदीकाठी तो झोपडी घालून तिथं साधना करत राहिला आणि साधना खूप वर्षे केला, पण काही फळ मिळालं नाही. तेव्हा त्या मार्गाने एक उग्रसेन नावाचा एक ऋषी होता.
तो ऋषी त्या झोपडीपुढून चालला होता. जाता जाता त्याला तहान लागली आणि भोरळ आली आणि तो पडला. आणि ती महाराणी बघितल्या, राजाला सांगितलं झोपडीतल्या, आणि त्याला त्याने पाणी पाजलं आणि आश्रममध्ये आणलं. आणि ते उग्रसेन उठला ऋषी, आणि तो म्हणाला, बरं झालं, नाहीतर माझा प्राण गेला असता, माझी मथुरा काशीच राहिली असती. मी तीर्थाला चाललो आहे आणि तुम्ही मागाल ते मी वरदान देईन. असं संतांनी सांगितल्यावर दोघांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आम्ही पुण्यवान होतो आहे, पण आमच्या हातनं अशी चूक झाली, त्याला काय केलं पाहिजे. तेव्हा ते उग्रसेन नावाच्या ऋषीने त्यांना बसवून घेतलं आणि सांगितलं की कुठलेही काही दोष असू द्या, आता येत्या काही दिवसामध्ये अधिक मास येणार आहे, धोंड्याचा महिना, मलीन मास. या मासामध्ये तुम्ही दीपदान करावा. तो दीपदान करण्याची ही पद्धत आहे. आपण उठतो, तोंडावर हात बी फिरवत नाही, डोक्यावर पाणीही घेत नाही, कपाळाला कुंकूही लावत नाही, भस्मही लावत नाही. उठले की दिव्यात तेल घातले की लावलं चा लावायला, एका कानाला मोबाईल, एका हातात दिवा. हे दान नाही आहे. तिने दानाची पद्धत सांगितली. एक समय घ्यावा, ती जागा लेपून काढावी, ती जागा पवित्र करावी, रांगोळी घालावी, शुचिर्भूत व्हावा, स्वच्छ अंतर्मनाने स्वच्छ व्हावा, बाह्यमनाने स्वच्छ व्हावा, चांगले कपडे परिधान करावे, समय स्वच्छ घासून घ्यावा, समयच्या खाली ताटली ठेवावी, पाट ठेवावा, आणि ते समयमध्ये रिट्याचं तेल घालावं असं सांगितलेलं आहे. रिटा, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा रिट्याची झाडं खूप असायची. ते रिट्याचे फळं झाडावरनं खाली पडायचे आणि त्याचे साबण म्हणून आपण कपडे धुवायचे. मला अजूनही आठवतं. त्या कपड्यामध्ये फेस निर्माण व्हायचा, एवढी ताकद त्या रिट्याच्या फळामध्ये होतं. त्याच्या आतमध्ये बी असतो, तो बियाचा तेल काढावा आणि त्या तेलाचं दिवा लावावा. दिवा कधी लावावा, जसं सूर्योदय होईल तसं लावावा. सूर्योदयाच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर, जेणेकरून लाल झालेला असतो सगळीकडे आकाश, त्याच्या अगोदर शुचिर्भूत व्हावा, पूर्ण पुरुषोत्तमाचं नामस्मरण चालू असावा, आणि तो समयाला सजवावं फुलांनी, माळांनी, आणि दीप प्रज्वलित करावा, त्याला नैवेद्य दाखवावा, त्याला नमस्कार करावा. दिवा जळो संकट टळो, दिवा जळो संकट टळो. तर छोटीशी दिवा आपल्या हृदयामध्ये सुद्धा छोटीशीच दिवा आहे, खूप छोटीशी. एवढा 200 किलोचा, 150 किलोचा, 100 किलोचा, 80, 70, 80 किलोचा बोजा घेऊन जातो हा. छोटीशी, ज्याला आपण ची म्हणतो इंग्लिशमध्ये, ची. प्राण, अणु, अणु, रेणू, परमाणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन, खूप 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 दुर्बिणीने दिसणार नाही. एवढी ही छोटीशी दिवा आपल्याला एवढं मोठं कार्य करतो. त्या पद्धतीनं दीपोत्सव झाल्यानंतर निरंतर तेवत ठेवावा. 1 महिना रोज या पद्धतीनं दीपोत्सव करावा. आणि शेवटच्या दिवशी समाप्तीच्या वेळेस सुवासिनी घालावी, हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवावा आणि अखंड नामस्मरण चालू ठेवावा. याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडून सगळं सोडून करा, अजिबात नाही. तुमचं प्रपंच करून परमार्थ करा, हे माझं ब्रीदवाक्य पहिल्यापासून सांगतो.
आपलं काम धंदा करत करत हे सगळं करायचं. एकान्न करावा, उपवास करावा. एकान्न भोजन जेव्हा आपण उपवास सोडतो त्यावेळेस मौन व्रत असावा. नाहीतर समोर टीव्ही चालू आहे, मिश्रीचा डबा शेजारी आहे आणि आपण चालू केलं उपवास सोडायला, जुळणार नाही, जमणार नाही. या पद्धतीनं दीपोत्सवाची समाप्ती करावी. जे काय गोदान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होणार आहे, जे सुवर्णदान केल्याने पुण्य प्राप्त होणार आहे, जे गजदान केल्याने पुण्य प्राप्त होणार आहे, जी कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होणार आहे, ते पुण्य केवळ दीपोत्सव दीपदान करण्याने होणार आहे. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य त्यामध्ये आहे. ही छोटीशी गोष्ट आपण करू शकतो, काही नाही करू शकत. प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. नामस्मरण करा, उपवास करा. आपल्याला तीर्थाला जाता येत नाही, आपली परिस्थिती नाही आहे, आपण थोडंसं आर्थिक बाजूने कमकुवत आहोत, गरीब आहोत, पण सगळ्यात श्रीमंत आहोत. आपल्याकडे एक आई आणि बाप आहे. सगळ्यात श्रीमंत आहोत आपण. ज्याच्या घरी आई बाप आहेत ना, ही पृथ्वीचे बरोबरी केले तरी ते पुण्य प्राप्त होणार नाही. तेवढं त्यांच्या चरणावर पुण्य. लक्षात ठेवा, त्यांच्या चरणाचं चरण सेवा केल्याने जगातले विश्वातले सगळे तीर्थ त्याच्या चरणावर आहेत. त्यांना रोज चरण स्पर्श करा, रोज चरण स्पर्श करा. एकदा असं दीपोत्सव एक माऊली ठरवली, तिला सवत होती. दोघी बहिणी बहिणीसारख्या राहायच्या, पण मनातला थोडासा असतो, सवत मत्सर म्हणतात तो प्रकार थोडासा होता. पती सुद्धा धाकटीवर प्रेम करायचा आणि थोरली थोडीशी कुलक्षित होती, म्हणजे कुंजूस किंवा ज्याला द्वेष मनामध्ये थोडासा भरलेला होता आणि त्याला धाकटीला खूप त्रास देत होती. आणि धाकटीला कोणीतरी साधूंनी सांगितलं की तुझा त्रास कमी होईल, येत्या अधिक मासामध्ये दीपोत्सव कर, दीपाचा उत्सव. ती विचारली कशा पद्धतीने करायचं आणि त्या पद्धतीनं करायला सुरुवात केली. ती करायला सुरुवात केली. दीपोत्सव ही थोरली तिच्यात लक्ष ठेवूनच असायची. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. 5व्या दिवशी हिच्या मनात कपट आलं. हिच्या मनामध्ये कपट आलं. ही म्हणा लागली, जर दीपोत्सव केली, दीपाचा उत्सव जर साजरा केला, अधिक मासातला जर पुण्य प्राप्त झाला तर माझ्यापेक्षा हे पुढे जाईल आणि स्वर्गात जाईल आणि मी नरकात जाईल. या भावनेने तिनं ते वात आपली मधी वाढायची आणि दिवा विझवायची. ही पहाटे उठल्यानंतर बघायची दिवा शांत झाला आहे. ती म्हणायची की तेल कमी पडलं असेल किंवा वारा आला असेल, हवेने विझला असेल, असं समजून ही परत दिवा लावायची. स्नान संध्या करून आपण न करता दिव्याला हात लावतो. हा महापातक आहे, महापाप आहे. हे मी नाही सांगत, हे ग्रंथ सांगतात. ती स्नान संध्या उरकून ते दीपोत्सव परत करायचे. अशा 2-4 वेळा ते खोड्या काढल्या. त्यानं देवातच टाकले काढून, त्याचा समज विजळून टाकले, त्या समज पालती घातली. ती म्हणायची मांजरीनं नाही पातली घातली असं तेलासाठी. अशा अनेक कारणांनी ती करायची. एक दिवस तिनं लक्ष ठेवली, शेवटच्या आठवड्यामध्ये हे घडतंच कसं. धाकटी अंधारात चोरून बसली. पहाटेच्या 3-4 वाजता थोरली आली, समयतलं वात काढली. जशी वात काढायला गेली तसं ईश्वर तिथं उभं राहिला आणि ईश्वराने थोरलीच्या समोर धाकटीला विमानात बसून वैकुंठात घेऊन गेला आणि हिला म्हणजे यमाच्या ताब्यात दिला. देव तिथेच आहे, देव लांब नाही. तुमचं समज आहे, तुमची दृष्टी बदला, सृष्टी बदलल.
तुमच्या नजरेतला पाप जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत पुण्याची सुरुवात होणार नाही, लक्षात ठेवा. किती श्रीमंत आहे याला काही महत्व नाही, तुमच्या मनाची श्रीमंती किती आहे. तुम्ही जेव्हा दिवसभर प्रवास करत असताय, दानधर्म करता, अनेक कर्म करताय, करत असताना हे पाप आणि पुण्य दोन्ही प्रवास करत असतात तुमच्याबरोबर, दोन्ही असतात. दोन चाक आहेत हे रथाचे, हे चाक आहेत. सुख आणि दुःख यांची भावकी इकडे असते, यांची भावकी इकडे असते, दोघांची भावकी असते. तुमची नजर जशी चुकली, जसं तुम्ही दुराचाराकडे लक्ष वळवलात, तुम्ही त्यात अडकलात. तुम्ही सदाचाराकडे जेव्हा लक्ष ठेवलात तर तुम्ही त्यात अडकलात, त्यातनं बाहेर कधीही पडणार नाही. याची खात्री मी देतो माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं, माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं देतो. माझ्याबरोबर हे दोन्ही प्रवास करतात. कुणाला पायदळी तुडवायचं आणि कुणाला डोक्यावर घ्यायचं एवढं ज्ञान माझ्या सद्गुरूंनी दिलं आहे, हे मात्र ठाम मी तुम्हाला सांगतो. म्हणून जे पूर्वजांनी आखून दिलेलं सीमारेषा आहे, जे ग्रंथ पुराण आहेत, त्या पद्धतीनं सनातन परंपरेनं सणवार आपण साजरी करत असताना, प्रपंच करून परमार्थ करताना अधिकातला अधिक मास हा शेवटचा अमावस्या सोमवती आहे, उद्या सोमवारी. ते 2 दिवस तरी आपण तो पुण्याचा लाभ आपल्या पदरात टाकून यावा. आणि अधिकाशी अधिक पुण्य प्राप्त करायचं असेल तर असंही ग्रंथात सांगितलंय की ह्या अमावस्यापासून तो 3 वर्षानंतर येणारा अमावस्या, प्रत्येक अमावस्या जरी तुम्ही उपासना केलात त्या पुढच्या अधिक मासातल्या अमावस्यापर्यंत, तरी तो पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्या अधिक मासातल्या 5 दिवस पंचकर्म सांगितलेलं आहे. व्रतती, पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी आणि व्याधिपात, हे 5 दिवस पवित्र आहेत. हे 5 दिवस जरी तुम्ही महिन्यातले तुम्ही जर धर्मपारायण केला तरी तो महिन्याचा पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे.